नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि खूप सुबक असे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी। हे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि हा व्हिडिओ बनवताना मी खास टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे, त्यामुळे न फाटता न तुटता छान सुबक असे उकडीचे मोदक तयार होतात। सोपी पद्धत आहे, चला तर बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम मोदकाचं स्टफिंग म्हणजे सारण बनवून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे। हे तूप गरम झालं की यामध्ये 1.5 टेबलस्पून पिस्त्याचे काप घालणार आहे। तुम्ही काजू, बदाम कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता। आता तुपावर जरा हे पिस्त्याचे काप आपण थोडे परतून घेऊ। आंबा सोबत केशर आणि पिस्त्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं। अगदी काही सेकंदासाठी हे पिस्त्याचे काप मी परतून घेतले। आता यामध्ये 1 वाटी खोवलेलं ओलं नारळ घालूया। पिस्त्याचे काप आणि खोवलेलं ओलं नारळ जरा 1 मिनिटासाठी अजून परतून घेऊ। आता यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आणि 2 टेबलस्पून आंब्याचा रस घालणार आहे। इथे आंब्याचा रस घालण्याऐवजी आंब्याचे बारीक असे तुकडे देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला जरा परतत राहायचं आहे। मोदकाचं सारण खूप कोरडं देखील नको आणि खूप ओलसर देखील नको। खूप ओलसर झालं तरी मोदक फुटतील आणि खूप कोरडं झालं तरी चवीला छान वाटणार नाही। हे बघा, जसा जसा गूळ वितळतो आहे तसं तसं मिश्रण पातळ होते आहे। हे जरा कोरडं होईपर्यंत आपण परतत राहू। याआधी मी पारंपरिक उकडीचे मोदक, गुलकंद उकडीचे मोदक तसेच नाचणीचे उकडीचे मोदक देखील दाखवले आहे, ते देखील नक्की बघा। हे बघा, हे छान परतून झालं। अगदी खूप कोरडं देखील नाही आणि खूप ओलसर देखील नाही, ह्याच पद्धतीचं हे ठेवा। सारण जसं गार होतं तसं ते अजून जरा कोरडं होईल। यामध्ये आता चिमूटभर वेलची पूड घालू। वेलची पूड घालणे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला फक्त आंब्याचाच फ्लेवर आवडत असेल तर नाही घातली तरी चालेल। मोदकाचं सारण तयार आहे। हे सारण आपण आता गार करायला ठेवू। आता आपण मोदकाची पारी किंवा कव्हर बनवून घेऊ। त्यासाठी एका कढईमध्ये पाव वाटी पाणी घालूया। या पाण्यामध्ये आपल्याला पाव टीस्पून साखर घालायची आहे। बारीक पिठी साखर घाला। पिठी साखर घातल्यामुळे मोदकाच्या पारीला छान चकाकी येते। चिमूटभर मीठ घालूया। हे मिक्स करू आणि इथे मी पाऊण वाटी आंब्याचा रस घालणार आहे। पाव वाटी पाणी आणि पाऊण वाटी आंब्याचा रस, टोटल 1 वाटी हे घ्यायचं आहे। छान मिक्स करूया। आता याला असं सतत ढवळत राहायचं आहे आणि याला उकळी यायची वाट बघायची आहे। तुम्ही अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी आंब्याचा रस असं प्रमाण देखील घेऊ शकता। मी इथे आंब्याचा रस जरा जास्त घेतला आहे, म्हणजे खूप छान फ्लेवर ह्याचा उतरतो। हे बघा, याला मस्त उकळी आली। आता यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालू, म्हणजे हे कव्हर देखील छान फ्लेवरफुल होईल। आणि 1 वाटी मोदक पिठी घालूया। गॅस मंद करूया आणि ही मोदक पिठी या आंब्याच्या रसामध्ये छान मिक्स करू। सर्वात शेवटी यावर 1 टीस्पून साजूक तूप घालूया। आता यावर
झाकण ठेवू आणि मंद आचेवर 1 मिनिटासाठी याला दणकून वाफ काढून घेऊया। साधारण 1 मिनिटानंतर आता ही उकड आपण ताटामध्ये काढून घेऊया। पसरट कढईमध्ये आता ही उकड आपण काढून घेऊ। एखाद्या वाटीला किंवा या प्रकारे पेल्याला असं थोडं तूप लावून घेऊया आणि ही उकड आता आपल्याला गरमागरमच अगदी मस्त मळून घ्यायची आहे। बघा किती सुरेख रंग या उकडला आला आहे। कधी कधी काय होते की आंब्याच्या रसाच्या घट्टपणावर किंवा पातळपणावर देखील पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकते। त्यामुळे उकळ मळताना जर तुम्हाला ती खूप कोरडी वाटली तर तुम्ही ह्याला गरम पाण्याचा हात लावून मळा आणि उकळ जर तुम्हाला सैलसर वाटली म्हणजे पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर थोडं तांदळाचं पीठ मिक्स करून तुम्ही यामध्ये ही मळू शकता। पण उकळ ही छान मऊ मळून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच मोदक अगदी कापसासारखे लुसलुशीत होतील। इथे अजिबात घाई करून चालणार नाही किंवा कंटाळा देखील करून चालणार नाही। हे बघा, ह्याची आता जरा वाफ निघून गेली आणि पीठ आपल्याला अगदी हाताने हाताळता येत आहे। तेव्हा आपण ही उकळ आता हाताने भाकरीच्या पिठाप्रमाणे खूप मस्त अशी मळून घेऊया। चार ते 5 मिनिटांसाठी मी ही उकड अगदी मस्त मळून घेतली। खूप सॉफ्ट झाली आहे। उकड नीट मळल्या गेली की नाही ते बघण्यासाठी हा उकडचा गोळा असा हातावर घ्या। ह्या प्रकारे घोळवून हा असा दाबून बघा। जर काठाने कापला चिरला नाही म्हणजे उकड अगदी नीट मळल्या गेली आहे। हा गोळा जर काठाने कापला चिरला गेला तर मग पारी नीट येणार नाही आणि मोदक वळताना फाटतील। बघा, कुठेच काठाने कापत चिरत नाही म्हणजे उकळ नीट मळल्या गेल्याची ही खूण आहे। आता ही उकड आपल्याला या प्रकारे अशी भांड्याखाली झाकून ठेवायची आहे म्हणजे वाऱ्यामुळे कोरडी होणार नाही। आता आपण मोदक वळून घेऊ। त्यासाठी हाताला थोडं तांदळाचं पीठ लावून घेणार आहे। ह्याऐवजी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा हात देखील घेऊ शकता। उकडचा गोळा घेऊ, हातावर या प्रकारे गोळवून घेऊया। आता आपल्याला याची पारी तयार करायची आहे। या प्रकारे काठाने दाबत दाबत ही पारी वाढवायची आहे। तुम्ही जर मधून सुरुवात केली तर ती पारी चापट होते, छान अशी गोलाकार खोलगट पारी होणार नाही। हातवळणीचे मोदक करायला थोडा सराव असला की भरभर होते आणि नवशिक्यांना जरा पेशन्सची आवश्यकता असते। पारी करताना ती कडेला पातळ आणि मधोमध किंचित जाडसर असू द्या म्हणजे मोदक वाफवताना फुटत नाही। बघा कशी छान खोल पारी तयार होत आहे। बघा, हातावर अशी वाटीप्रमाणे ही पारी उभी राहायला हवी। आता आपण यामध्ये स्टफिंग भरूया, सारण भरूया। बोटांना थोडं पुन्हा तांदळाची पिठी लावू आणि या प्रकारे आपल्याला ह्याला घड्या घालायच्या आहे। जेवढी प्रॅक्टिस असली तेवढ्या ह्या कळ्या खूप सुबक आणि रेखीव येतात। आता आपण हा मोदक बंद करून घेऊ। हलक्या हलक्या हाताने ह्या मोदकाच्या कळ्या आपल्याला एकवटून घ्यायच्या आहे। मोदक बंद करताना तो एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज फिरवा म्हणजे ह्या ज्या कळ्या आहे ह्या अगदी सुबक आणि सारख्या दिसतील। एकाच दिशेने मोदक फिरवला की कळ्या एका बाजूला जातात।
मोदकाचं नाक नीट काढून घ्या। आता ह्या कळ्या सुबक दिसण्यासाठी असा जो गोलाकार चमचा आहे त्या साहाय्याने आपण अशा ह्या वरपर्यंत आखून घेऊया, कळ्या दुरुस्त करून घेऊ। बघा, असे केल्याने मोदक खूप रेखीव दिसतो। असे सर्व मोदक मी आता वळून घेते। इथे सर्व मोदक वळून झाले। दिलेल्या साहित्यात मध्यम आकाराचे साधारण 11 मोदक तयार झाले आहे। मोदक वाफवण्यासाठी एखाद्या कढईमध्ये, मोदक पात्रामध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा। यावर या प्रकारे चाळणी किंवा जाळी ठेवूया। आता यामध्ये आपल्याला सुती कापड ओला करून असा अंथरायचा आहे। तुमच्याकडे जर हळदीची किंवा केळीची पाने असतील तर तुम्ही ती देखील वापरू शकतात। माझ्याकडे नाही म्हणून मी असा सुती कापड ओला करून यामध्ये अंथरणार आहे। मोदक वाफवताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की मोदक हा असा या प्रकारे पाण्यामध्ये ओला करून मगच उकळायसाठी ठेवायचा आहे। आपण मोदक वळत असताना मोदक वळायला उशीर होतो, त्यामुळे मोदक हे वरच्या बाजूनी कोरडे होतात आणि हे कोरडे मोदक जर तुम्ही एकदम वाफेवर ठेवले तर ते फुटतात। त्यामुळे नेहमी करता असे पाण्यामध्ये ओले करून ठेवा। आपण जे तांदळाचं पीठ याला लावलेलं असतं ते देखील असं निघून जातं। ही अतिशय महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे ही नक्की करा। या प्रकारे असे ओले करून हे मोदक ठेवायचे आहे। पूर्णपणे हा मोदक भिजवून घ्या। सर्व मोदक मी या प्रकारे चाळणीवर ठेवून घेतले। आता यावर झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर बरोबर 10 मिनिटांसाठी हे मोदक छान वाफवून घ्यायचे आहे। मोदक 10 मिनिटांसाठी छान वाफवून झाले आणि तुम्ही बघू शकता एकही मोदक फाटला चिरला नाही किंवा ह्यातील सारणही बाहेर आलं नाही। आता आपण हे मोदक काढून घेऊया। पाण्याने हात ओला करून हे मोदक काढा। बघा, खाली देखील एकही मोदक फाटला नाही। छान सुबक असे हे मोदक तयार झाले आहे। अतिशय चविष्ट असे आंब्याचे उकडीचे मोदक तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर। मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते। वर खूप सॉफ्ट आणि आत अगदी मऊ लुसलुशीत असे हे झाले आहे। बघा, यावर साजूक तूप घालूया। या प्रकारे मोदक तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।